महायोगपीठे तटे भीमरथा वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परमधाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार्तियं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् कलावज्ञज्योधरार्थावतारं कलाकाङ्कत्यज्योधिकामोदिवक्रं खलानिशवादाप्नोदारदक्षं समाधिस्थं मृत्युं भजे ज्ञानदेवं रणे कृष्णबिभत्सु संवाद भूतोर्गीर्तार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै कृतिनिर्मितायेन च प्राकृतोक्त्या समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं राधा मेरे स्वामिनी मैं राधे जी को जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन कुआ श्री गुरु चरण सरोजी रज निज मनु मुकुरु सुधारी बरनौ रघुबर बिमल जसु जो दायक फल चारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरहु कलेस विकार मस्तक ही पाया भरी हे मस्तक ही पाया भरी या वार करी संताचा या वार करी संताचा हे मस्तक हे पाया वार करी संताचा या वार करी संताचा वार करी संताचा रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्म ही काया जगदेश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए पधारिए जिजाऊ कुमार विराजिए शहाजी कुमार आइए महाराज विराजिए आइए महाराज सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो नियचरणा अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा अभिरुजाचे गरजता पवाडे कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा पुसा 6 जना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग
यच्चावजड जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह झिजवणारी वितराग संपन्न ब्रह्मस्वरूप जगाचे मायबाप दीन वत्सल दया शुंधू करुणावंत सर्वभूत हितेरतः संत श्रेष्ठ माऊली महावैष्णव जगद्गुरु तुकोबराय यांचा साधा सोपा बहुतेकांच्या परिचयाचा दिडक्या पद्धतीचा चार चरणाचा नामाचं महत्व प्रतिपादन करणारा अभंग आहे. विठ्ठल सेवेला आरंभ करण्या अगोदर 1 मिनिटाचा परिहार. अनेक वर्षापासून चालत आली ही ज्ञानगंगा अविरत अबाधित अखंडित दक्षिणमुखी हनुमंतराय देवस्थान श्री क्षेत्र हंचनाळ या पवित्र ग्रामामध्ये भक्तवांच्या कल्पतरू देवादिदेव ग्रामदैवत इष्टदैवत रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या सिमकृपेने संपन्न होत असलेला हा ज्ञानयज्ञ सोहळा भाविकांच्या भावनेतून श्रमिकांच्या श्रमातून ज्ञान अमृताने ओथंबलेल्या भक्तिमय वातावरणामध्ये गेली आपण 6 दिवस महाराज याच्यामध्ये रत झालेला आहोत. आज कीर्तनाचा हा सप्त्याचा 6वा दिवस आणि 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा ही अज्ञान पामर बालकाकडे आलेली आहे. आज महाराष्ट्रातील ख्यातनाम दिग्गज कलाकार मंडळी म्हणण्यापेक्षा वारकरी मंडळी आमचे युवा कीर्तनकार महाराष्ट्रातील ख्यातनाम भजन सम्राट संगीत अलंकार जी टॉकीज फेम सेमारो मराठी बाणा आमचे परममित्र बालासाहेबजी महाराज कुलकर्णी आळंदी देवाची दस्तापूरकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही कोटी कोटी दंडवत आहे. त्यांच्या पाठीमागे गोडगळ्याचे धनी परभणी जिल्हा भूषण प्रमाण कंठभूषण भजन सम्राट आमचे परमेश्वर महाराज उजळंबेकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनाही पण कोटी कोटी धन्यवाद. पकवाजावरती ज्यांची सुंदर अशी साथ आहे महाराज महाराष्ट्र राज्यामध्ये टॉप 10 जे पकवाज वादक आहेत त्या सर्वांमध्ये अग्रगण्य ज्यांचं असं नाव घेतलं जातं. मृदंग अलंकार झी टॉकीज फेम अनेक महाराज कीर्तनकाराला त्यांनी महाराज टीव्हीवरती साथ केलेली आहे आणि आजही कीर्तनासाठी आणि सप्त्यामध्ये 7 दिवस त्यांची उपस्थिती आहे. या गावचं लाडकं व्यक्तिमत्व श्री हरिभक्तपरायण आमचे माऊली महाराज खोटे या ठिकाणी उपस्थित त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. या ठिकाणी आमचे विनेकरी बाबा आहेत. आज ज्यांचं कीर्तनाचं यजमानपद आहे आमचे कुमार तरुण तरफदार मोहनदादा तानाजीराव पाटील बिरादार यांचा आज कीर्तनाचं सौजन्यही माझ्या समवेत आलेले आमचे पंचायत समितीचे अधिकारी आमचे जिल्हा आपले काय शिक्षण समितीमध्ये ज्यांची निवड आहे आमचे लक्ष्मण भाऊ या ठिकाणी उपस्थित त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आपल्या गावचे जावाई बळीभाऊ वाडवणेकर या ठिकाणी उपस्थित त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. ज्यांचं गोड असं यूट्यूबचं चॅनल आहे ते दोन्ही चॅनल आमचे संगीत कला प्रेमी यूट्यूब चॅनल आणि गोडी अमृताची यूट्यूब चॅनल हे दोन्ही चॅनल आहेत. रील्स काढण्यासाठी आलेले आमचे बाप माणूस कीर्तन यांचंही चॅनल या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहेत. परिसरात राहिलेले माता भगिनी पुरुष मंडळ आबालवद्ध तरुण मंडळ सुंदरशी अशी साऊंड सिस्टीम आहे. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय सांगतात आपण त्या देवाच्या नामचिंतनाचा पोवाडा गायला की आपल्याला महाराज कळी काळाची सुद्धा भीती वाटायची गरज नाही. महाराज आम्ही त्याचं पोवाडे गाऊ गुणगान गाऊ पण कोणत्या नेमकं देवाचं पोवाडे गुणगान गाऊ. तुकोबराय म्हणतात कळीकाळ पाया पडण्याची ताकद कोणत्या देवाच्या नामचिंतनात आहे ते आणि फक्त पंढरीचा पांडुरंग आहे. आणि मी सांगतोय असं नाही 6 शास्त्र 4 वेद 18 पुराण यांना विचारून पहा तुम्ही पहावे पुराण विचारूनी. महाराज सगळेजण त्याच्याच नामचिंतनाचा पोवाडा गातात त्याचंच नामचिंतन गातात. महाराज आम्ही नामचिंतन पांडुरंगाचं गाऊ आम्हाला काय लाभ मिळणार आहे बेनिफिट काय मिळणार आहे. तुकोबराय म्हणतात त्याचं चिंतन करा काय मिळत नाही हे सांगा. सगळं मिळतं महाराज भुक्ती मुक्ती सगळी मिळते नाही इथलं तर सगळं मिळतं पण शेवटी त्याच्याजवळ सुद्धा जाता येतं. देव आपलंच त्याला करून घेतो. वैकुंठाशी जावे पण तुका म्हणे त्याच्या नावे तो हा पंढरीचा राणा पुसा 6 वाट राजना. विठाला 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 विठाला. अभंगाचा सरळ भावात तुमच्यापुढे ठेवलेला आहे. कीर्तनाची वेळ 9 ते 11 आता वाजले 10:15.
पुढं काय होईल ते पहा. जास्त वेळ कीर्तन करणार नाहीत आपण. बापू आताच नको, माय शिट्या देऊ. सिटी नका, हा सिटी देऊ नका फक्त. आज हंचनाळ या श्री क्षेत्रावरती कीर्तन करण्यासाठी एक महाराज उत्साह आनंद निर्माण झालेला आहे. कारण का हंचनाळ ग्रामवासियांनी आज परिसरामध्ये एक महाराज नवीन उपक्रम चालू केलेला आहे. परिसरामध्ये कोणत्या गावात असेल नसेल मला माहिती नाही, पण महाराज आपल्या गावामध्ये आज हनुमान चालीसा सार्वजनिक पठण सुरुवात झाली. ही सर्वात मोठी भाग्याची गोष्ट आहे. आज सुरुवात झालं त्या गोष्टीची, आणि हे गावगाव झालं पाहिजे. हे आदर्श हंचाळ नगरीचा सगळ्या मंडळीने घेतला पाहिजे. स्तुत्य असं वर्तन महाराज या गावातून होतंय. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. आता कीर्तनाला सुरुवात. अजिबात कोणी जागचं उठायचं नाही. भैया तिथं बसून घे, इकडे इकडे जाऊ नको. आता दोनदा तीनदा इकडे इकडे गेला, आता फिरून इकडे खाली आहे. उठा तिथे, जावाई उठा, जावाई असं उठा, या खाली बसा. असे चपलं काढा, इथे वट्यावर जे बसलेले चपलं काढा सगळेजण. जिथं जागा आहे तिथं बसून घ्या. आता कीर्तनातून अजिबात कोणी उठायचं नाही. एकमेकाच्या कानात कोणी बोलायचं नाही. विशेष करून माता भगिनी, तुम्ही अजिबात एकमेकीला बोलायचं नाही. कोणाला 1500 पडले असतील, कोणाचे कॅन्सल झाले असतील, अजिबात ताण घ्यायचा नाही. इकडे पुरुष मंडळी अजिबात कापूस वाढला, हे असं झालं ते तसं झालं, तुम्ही अजिबात कीर्तनात बसल्यानंतर कोणताच विचार करायचा नाही. घरचं कसलंही टेन्शन असलं तरी आपल्या फेसवरती, आपल्या चेहऱ्यावरती अजिबात टेन्शन दिसू द्यायचं नाही. आणि 2 तास तुम्हाला किती टाळ्या वाजून भजन करा म्हटलं तरी अजिबात कोणी भजन करायचं. लागला मेळ आता. विठ्ठल 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 विठ्ठल. बस हे सप्त्याचं 35 वर्ष झाले महाराजा सप्त्याला. पुढच्या वर्षी 36 वर्ष पूर्ण होणार आहे. बार्तिक 36 3 तप हंचनाळ नगरीमध्ये पूर्ण होणार आहे सप्त्यासाठी. आणि पुढच्या वर्षी आगळं वेगळं निवेदन या परिसरात पाहायला मिळणार आहे. एकदा हंचनाळ नगरीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आम्हाला आता निळकंठ तात्या, आमचे मधुकर भाऊ ते बोलले, आमचे संजू भाऊ होते, आमचे पंढरी पाटील तिथं आले होते. सगळ्यांनी म्हणे महाराज पुढच्या वर्षी असं देखणं नियोजन करायचे, जेवढं होईल तेवढं मोठं करायचे निवेदन. आणि महाराज परिसरामध्ये असा कार्यक्रम झाला नाही, असा कार्यक्रम करून दाखवायचा आहे. पुढच्या वर्षी निश्चितच कार्यक्रम होणारच आहे. आणि त्याच्यामध्ये थोडी आमची जशी घडेल तसं आम्ही सेवा करणारच आहोत. जे काही कुठं कमी पडेल आम्हाला फोन करा. आम्ही सगळेजण तुमच्या या मोठ्या कार्यक्रमामध्ये आमचा खारीचा वाटा आम्ही निश्चित टाकल्याशिवाय राहणार नाही, एवढा कीर्तनाच्या अगोदर शब्द देतो. पण आपण सगळेजण मिळून करूयात. आमच्या संस्थानावरती माऊली महाराजाला माहिती आहे, बाळू महाराजाला माहिती आहे, परिसर आपलं परमेश्वर महाराजाला माहिती आहे. आमच्या संस्थानावरती निकंद भाऊ तुम्हाला तर माहितीच आहे, 18 ते 19 कोटीचं बांधकाम पूर्ण केलं आम्ही. 5 किलो सोन्याचे कळस बसविलेत आम्ही. फेब्रुवारीला तो सप्ताह संपन्न झाला. आंतरराष्ट्रीय कथावाचक देवकीनंदन ठाकूरजी महाराज श्री वृंदावन धाम यांची कथा झाली. 6.5 कोटी रुपयाचा सप्ताह पूर्ण झाला. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने झाला. पण महाराज मला वाटायला लागलंय, आत्ता थोडं थोडं असं वाटायला लागलंय, हवामान खात्याचा अंदाज आहे, जसा महाराज उमरजला तेवढा मोठा सप्ताह झाला, त्याच्या मागोमाग त्याच लेवलचा किंवा त्याच्या पाठीमागे महाराज असा जाणारा सप्ताह, आणि महाराष्ट्रभर ज्या सप्त्याची कीर्ती होईल आणि महाराष्ट्रभर ज्या सप्त्याची चर्चा होईल असा एकमेव सप्ताह कोणाचा होईल तर ते हंचनाळ नगरीचा होईल. असं गोड असं नियोजन पुढच्या वर्षी आपल्याला करायचं आहे. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. पण ही सगळी ताकद कशामुळे येणार आहे तर फक्त आणि फक्त प्रभू रामचंद्राच्या नामचिंतनामुळे. आणि त्या नामचिंतनाचा फायदा काय आहे हे सांगण्यासाठी अभंग आहे. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. या जगतामध्ये अलौकिक अशा 3 गोष्टी आहेत. देवाला आपलं करण्यासाठी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. तप केल्यानं देव मिळतो, जप केल्यानं देव मिळतो, यज्ञयाग क्रिया केल्यानं देव मिळतो. पण महाराज या कलियुगामध्ये बाकीच्या साधना घडतही नाहीत आणि कळतही नाहीत. कळण्यासाठी आपल्याला तेवढा वेळही शिल्लक नाही. त्या काळामध्ये आयुष्याची गणना सुद्धा भरपूर होती, आपल्याला आयुष्य तेवढं शिल्लक नाही.
आपल्याला जपतप अनुष्ठान करणं ही महाराज तेवढं अवघड जाणार आहे. याच्यासाठी कलियुगामध्ये साधं आणि सोपं सुलभ साधन सांगितलंय, ते म्हणजे महाराज नामचिंतन. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, अवघ्या वाटा झाल्या क्षीण. कली नगडे साधना, नगडे साधना. कली नगडे साधन, उचित विधी विधान, उचित विधी विधान, हा नकडे नघडे सर्वथा. हो नकडे नगडे सर्वथा. भक्ती पंत हो शोभा भक्ती पंत हो शोभा भक्ती पंत हो शोभा भक्ती पंत हो शोभा. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली नगडे साधन. उचित विधी विधान, नगडे नगडे सर्वथा. जोरदार टाळ्या अशा वाजवा सगळ्यासाठी. बघा बरं, एवढं भारी वाजवल्यानंतर डीजेची काय गरज आहे लक्ष्मी, आहे का नाही महाराज? थोडं बेस असा थोडा आणखी वाढवला तर म्हणजे नंतर नाचताना. विठाला विठ्ठल. या कलियुगात बाकीचे साधनं करणं तेवढी सोपी गोष्ट नाही. आता ऐका, या कलियुगात मग महाराज एकच साधं आणि सोपं वर्म आपल्याला संत महात्म्याने सांगितले. सोपे वर्म आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन येण्याचा. सुरेश महाराज, या जगतामध्ये अलौकिक गोष्टी 3 आहेत. एक पहिली गोष्ट या जगतातली अलौकिक गोष्ट आहे देव, दुसरी गोष्ट आहे संत, आणि तिसरी गोष्ट आहे देवाचं नाम. या अलौकिक गोष्टी 3 आहेत, बाकीच्या सगळ्या लौकिकामध्ये येतात. या 3च गोष्टी अलौकिक का आहेत याचं कारण आहे. पहिला टप्पा असा आहे, देव का अलौकिक आहे, संत का अलौकिक आहेत, आणि देवाचं नामचिंतन का अलौकिक आहे. याचं पहिलं कारण आहे, सामान्य लोकांना देवाचं महत्व कळालं नाही म्हणून देव अलौकिक. पंचमहाभूताची सत्ता देवावर चालत नाही म्हणून देव अलौकिक, आणि काळाची सत्ता देवावर चालत नाही म्हणून देव अलौकिक. संत, सामान्य लोकांना संतांचं महत्व कळालं नाही म्हणून संत अलौकिक आहेत. पंचमहाभूताची सत्ता संतावर चालत नाही म्हणून संत अलौकिक आहेत, आणि काळाची सत्ता संतावर चालत नाही म्हणून संत अलौकिक आहेत. नामचिंतन कशामुळे अलौकिक आहे? देवाचं नामचिंतन याच्यासाठी अलौकिक आहे, सामान्य लोकांना त्यांचं महत्व कळत नाही. पंचमहाभूताची सत्ता त्याच्यावर चालत नाही, आणि आकार सगळा जरी काळानं गासला असला तरी एकते निराळे हरीचे नाम म्हणून नामचिंतन अलौकिक. विठ्ठल सामान्य लोकांना देवाचं महत्व कळालंच नाही. कळालं का?
सामान्य लोकांना देवाचं महत्व कळालं असतं तर संत महात्म्याला तुम्ही महाराज घ्या रे घ्या, मुखी नाम घ्या, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखीनाम, देवपूजा करा, धर्माचरण करा, हे सांगायची वेळच आली नसती महाराज. ज्या अर्थी संत महात्म्याला हे सांगायची वेळ येते त्या अर्थी लोकांना देवाचं महत्व कळालं. पाटील त्याचा पुढे सांगू का? लोकांना तर महत्व कळालंच नाही द्या सोडून, पण काही काही लोक असे बहादर जन्माला आलेत हिंदू धर्मात, देवच नाही म्हणायला लागले. 4 पुस्तक वाचतात आणि कुठंतरी महाराज कुठंतरी कोणातरी स्टेजवर महाराज स्टेज गाजवतात. ये म्हणावं इकडे पटांगणात त्याला, तिकडे काय गलीगलीनं भुगतूस, इकडे येऊन बोल ना थोडं. देव नाही म्हणतात महाराज, देवच मान्य नाही म्हणतात. माऊली महाराज एक जण मला म्हणे, महाराज आपल्याला आयुष्यामध्ये देवाची काय गरज आहे, देवाला मानायची गरज नाही म्हणे. परमेश्वर दादा कशामुळं नाही, त्यांनी मलाच प्रमाण दिलं. मला म्हणे, महाराज तुमच्या तुकाराम महाराजांना लिखाण करून ठेवलंय, अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. आयुष्यात अन्न मिळतंय प्रारब्धानुसार, धन मिळतंय प्रारब्धानुसार, मान मिळतंय प्रारब्धानुसार. आयुष्य नशिबानुसार जेवढं आहे तेवढं मिळणार आहे. सगळं जर नशिबानच मिळणार असेल तर आपल्या आयुष्यात देवाची काय गरज आहे. तुमचं म्हणणं कसं आहे? अहो सगळं नशिबाने मिळणार आहे, अन्न नशिबाने मिळते म्हणून तर लोक म्हणतात दाने दाने पर लिखा है, बोला खाने वाले का नाम, दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम. किती घरी तुमच्या चपात्या खायच्या, ते आमचं नशीब जेवढं आहे तेवढंच मिळाले. टोपल्यानं जरी केलं असं तर काय, आपल्या जेवढं नशिबात तेवढं मिळतंय. घरामध्ये 200 क्विंटल असतं धान्य, पण आपल्या नशिबाला एकच भाकर येते, याचं नाव आहे नशीब. कधी कधी खिशात 10,000 रुपये असतात, उदगीरला देवणीला फिरा, तुम्ही बिदरला जा, दिवसभर फिरा, एकही अन्नाचा कण मिळत नाही. घरी आल्याशिवाय भाकर मिळत नाही. याचा अर्थ आहे अन्न तुमचं इथंच आहे. नशिबात असेल तर नाशिकची कोंबडी सुद्धा मकाचा दाना खाते म्हणे. नशिबात असेल तर सगळ्या गोष्टी होणार आहे म्हणे. महाराज नशिबानं मिळणार आहे, धन सुद्धा नशिबानं मिळणार आहे. प्रमाण आहेत. व्यवसाय निमित्त फळ देत असे संचित. व्यवसाय निमित्त आहे आणि फळ काय देते, संचित देते. मग आपल्याला काही गरज नाही. बोला चला बोला, आपल्याकडे वेळ कमी आहे. अन्न कशामुळे मिळते, बोला बोला लवकर लवकर बोला. अन्न कशामुळे मिळते, नशिबानं. धन कशाने मिळते, नशिबानं. ड्युटी कशाने मिळते, नशिबानं. मान कशाने मिळते, नशिबानं. बायको कशाने मिळते, आमच्या दाजीला पटलं. कोणाला पटो न पटो, माझा दाजी तसा असते. विठ्ठल 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 विठ्ठल. मोकळा माणूस आहे ते महाराज, त्याला काय देणे घेणे नाही महाराज. पटलं की होकार द्याचा. लक्षपूर्वक ऐका, सगळं पत्नी सुद्धा नशिबानं मिळते. नशिबच आहे लागतं का नाही महाराज. काय कायला 21व्या वर्षी मिळते, काय काय 30 वर्ष झालीत आणखी मिळ लागणार चालाय, काय 45 वर्ष झालेत पुन्हा आणखी जवळजवळ रेंज चालत लागली. हे नशिबाचाच खेळ आहे. काही कायला एक मिळण्यासाठी बेजारीत, काही कायला 3-3 मिळाल्या. नशिबाचा खेळ आहे का नाही. तुम्ही कुठं जाऊ नका, कोणाच्या पाया पडू नका, कोणाला हात दाखवू नका. मी तर सांगतोय माऊली महाराजांचं चॅनल पुढं आहे, आमच्या दादाचं चॅनल आहे, आणि तिथं आले माऊली महाराजांचा त्यांना वरदहस्त आहे. आणि महाराज आता आहे का तुमच्या हातावर सगळं आहे. इथं मधुकृपा हे असं करायचं, इथं असं, इथं धनरेषा आहे, ही धनरेषा आहे. हा तुम्हाला सांगतो चालत चालत, ही धनरेषा आहे. हा ही धनरेषा, ही धनरेषा इकडे जायची. या जर बोटाकडे जर धनरेषा गेली तर आयुष्यात कधी पैसा कमी पडत नाही. तुम्ही लिखाण करून घ्या, बॉन्डवर सही करतो, ते बी 1000च्या. ही धनरेषा इकडे जर गेली तर आयुष्यात कधीच पैसा कमी पडत नाही. आपल्याला थोडी आहे, तुमचं कष्टावरच आहे सगळं. हे धनरेषा आहे महाराज, ही धनरेषा आहे. आता ऐका माझ्याकडे बघा, ही आयुष्याची रेषा आहे. हो का भाऊ, ही आयुष्याची रेषा आहे भाऊ. ही आयुष्याची रेषा इकडे आली ना, इथपर्यंत जर आली तर माणूस 100 वर्ष जगतो. माझी जवळजवळ सुरेश महाराज इथपर्यंत म्हणजे 95-96 वर्ष जगणार आहे मी. हे इथं जर थांबले तर 55-65 वर्षापर्यंत जगते माणूस. हात बघू नका, आट्या गेला आता बघू नका, कीर्तन झाल्यास बघा, फक्त ऐका. आता ऐका, आता ऐका. ही धनरेषा, हे सगळं इथं कळते महाराज. लेकरं किती होतात इथं कळते, पोरं किती होणार, पोरी किती होणार हे सुद्धा सांगतो मी. असा हात करायचा, इथं रेष पडते, इथं धर्मध्वज असं म्हणतात त्याला.
इथं जेवढी मोठी रेष पडेल त्याला धर्मध्वज म्हणतात. जेवढा मोठा धर्मज्योत ध्वज तेवढे लोक त्याला मान सन्मान देतात. असा हात करायचा. इथं एक गुढी पडली बघा माझ्या इथं. पडली का एक गुढी सगळ्याला दिसाली का? अशी एक गुढी पडली समजायचं एक बायको. 2 गुड्या पडल्या की समजायच्या 2 बायका. ज्याची गुढीच पड ना मठावर या. 4 मीटर भगवा कपडा, पाव किलो गांजा, आल्लक निर्जनदार टेकडी. दुसरं काही नाही. सगळं नशिबाचा आपल्या खेळ आहे. मला अजिबात नाही काही मिळत तुम्हाला. अन्न मान धन हे तो प्रारब्धातील. मग सगळं जर आपलं नशिबानं मिळत असेल, संचितासुरा मिळत असेल, आपल्याला आयुष्यामध्ये देवाची काही गरज. कोण म्हणलं नाही काही गरज? सगळं मिळणार ना नशिबानं. त्याच्यामुळे भिवत नका दादी, मोकळं उत्तर द्या. सगळं जर आपलं लिखाण करून ठेवलं, सटवीचे राती न विसंबीचे, जे लिहिलेले लाठी ते ना चुके कल्पांती, सगळं जर नशिबानं मिळत असेल तर आपल्याला आयुष्यात काही देवाची गरज नाही. पण जे आयुष्यात आपल्या देवाची गरज नाही असं म्हणतात, त्यांच्यासाठी पुढचं उत्तर आहे का वाक्य. जे म्हणतात ना आयुष्यात देवाची गरज नाही, त्यांच्यासाठी पुढचं वाक्य आहे. त्यांनी लक्षपूर्वक ऐका. आयुष्यात अन्न मान धन हे जरी प्रारब्धानुसार मिळत असेल तरी ते खाऊ द्यायचंय का नाही, ते उपभोगू द्यायचे का नाही, हे मात्र माझ्या देवाच्या हातात नक्की आहे. अन्न मिळेल नशिबानं, ते खाऊ द्यायचं का नाही देवाच्या हातात आहे. मान मिळेल पण मान सन्मान घेऊ द्यायचं का नाही देवाच्या हातात आहे. बंगला नशिबानं मिळेल. बंगला मनुष्य 2 कोटीचा बांधल, पण त्याच्यामध्ये किती दिवस राहू द्यायचंय हे मात्र माझ्या निश्चित देवाच्या मनावर आहे का नाही हो? एकदा म्हणला महाराज नशिबाचा खेळ आहे. अन्न मिळतं पण खाऊ द्यायचं कोणाच्या मनावर आहे? देवाच्या मनावर. एक मनुष्य महाराज आयुष्यभर साखरसाठी मेला. साखरच मिळाली नाही त्याला खायला. ते माऊली दादा गावातल्या पोथीला जायचं. फक्त पोथीला गेल्या साखर मिळती म्हणून, कळती म्हणून नाही बरं, साखर मिळते म्हणून जायचं. आयुष्य गेलं साखर गोळा करण्यामध्ये. पण त्याचं नशीब बदललं आणि सारखे दिवस राहत नसतात. त्याचं संचित फळाला आलं आणि महाराज साखर कारखान्याचा चेअरमन झाला. आता साखरेची काय कमी आहे का बळी भाऊ? किती साखर खाईल? साखर कारखान्याचा चेअरमन झाला. लोकांनी त्याचं स्वागत ठेवलं, असं गुच्छ दिला, स्वागत केलं, माईक दिलं बोलायला आणि माईकामध्ये बोलायला लागला. हॅलो, आयुष्यभर साखरेसाठी मेलो, माझ्या जीवनात मला साखर मिळाली नाही. आणि माणूस माईक आल्यास काय बोलल याची गॅरंटी नाही. कधी काय बोलल सांगता येत नाही. बघा तुम्ही, नेते मंडळी आपल्या गावाकडे येते. नेते मंडळीचा आवाज वेगळाच असते. ते म्हणतात इथं जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, येणाऱ्या काळात आपल्याला या परिसराचा विकास करायचा आहे. मी पाहायला येताना आपल्या गावात अनेक सुविधाचा कमतरता आहेत. आपल्याला या तालुक्यामध्ये ही योजना आणायची आहे. या तालुक्यात आपल्याला रस्ते वाढवायचे आहेत. येईल त्या 5 वर्षात खड्डे जास्त पडले पाहिजे. हाच आमचा विकास आहे. हे बोलतात ना, ते भाषण त्यांचं वेगळं असतं. मग ह्याने भाषण केलं, आतापर्यंत साखरेसाठी मेलो, आता साखरेची मला काय कमी नाही. साखरेचीच उशी करणार, साखरेचीच गादी करणार, खुशाल साखरेच्या पोत्यावर झोपणार. माझा कोणी मालक नाही, मला साखरेची काय कमी. असं बोललो 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 महाराज काय घाम आला की चक्कर आली, स्टेजवरून खाली पडलो. त्याला उचलून डायरेक्ट नांदेडला नेलं ISSI मध्ये. आणि मग मात्र महाराज त्याचा ते छातीचा काढला, ते काय म्हणतात त्याला, ECG पट्टी काढली. डॉक्टर म्हणले तुम्हाला काही झालं नाही. म्हणे डॉक्टर साहेब मला काहीच झालं नाही, चक्कर यायचं कारण काय? डॉक्टर साहेबांना सांगितलं काही नाही साहेब, तुम्हाला अजिबात काही झालं नाही, शरीर एकदम छान आहे म्हणे. फक्त तुमच्या धावपळीमुळं जेवणाचं संतुलन बिघडलंय, झोप कमी असल्यामुळं, तुमच्या धावपळीमुळं तुमच्या अंगामध्ये शुगर वाढली, आजपासून साखर खायची नाही. आयुष्य गेलं साखरेसाठी आणि आता साखर खायची नाही. डॉक्टरला त्यानं प्रणाम केला आणि डॉक्टर साहेबाला सांगितलं, डॉक्टर साहेब काय ट्रीटमेंट द्यायची ते द्या, 2 लाख रुपयाचं इंजेक्शन द्या, पण आतापर्यंत साखर मिळाली नाही. आता साखर कारखाना मिळालाय, माझ्या हातात आलाय, चेअरमन झालोय, काहीतरी करा आणि मला कधी कधी साखर खायची परवानगी द्या. डॉक्टर साहेबांना सांगितलं साहेब साखर तर खायचीच नाही, पण 4 दिवस जर सुखानं जगायचं असेल तर साखरच्या पोत्याला टेका देऊन सुद्धा बसायचं नाही.
साखर कारखान्याचा चेअरमन होणं हे त्याच्या नशिबाचा खेळ आहे. साखर मिळणं हे त्याच्या नशिबाचा खेळ आहे, पण ते खाऊ द्यायचे का नाही हे मात्र देवाच्या हातात आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला, विठ्ठल हे सगळं देवाच्या हातात आहे महाराज. बाकी आपण काही करू शकत नाही. मग मला सांगा, आपल्याला आयुष्यात देवाची गरज आहे का नाही? आहे, निश्चित देवाची गरज आहे. का देवाची गरज आहे? अहो देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नये. सर्व देव करतो महाराज. या वृक्षाचं पान हलण्याची सत्ता कोणाची आहे? तर त्या देवाची आहे. बाकीचं काय आता बोलत बसायची गरज नाही महाराज. म्हणजे आयुष्यामध्ये देव महत्वाचा आहे आणि सामान्य लोकांना देवाचं महत्व कळत नाही. यामुळं देव अलौकिक आहे. पंचमहाभूताची सत्ता देवावर चालत नाही, काळाची सत्ता देवावर चालत नाही. कारण का? काळ पंचमहाभूत देवाने निर्माण केलेली आहे, त्याने निर्माण केलेले आहेत. जेन हे ईश्वर निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्री आपोलिया. दुसरी गोष्ट, या जगतामध्ये संत अलौकिक आहेत. संत का अलौकिक आहे त्याचं एकमेव कारण आहे, सामान्य लोकांना संतांचं महत्व कळालं नाही म्हणून. विठ्ठल विठ्ठल हो, सामान्य लोकांना संतांचं महत्व कळालं असतं तर लोकांनी माऊली ज्ञानोबाला त्रास दिलाच नसता. आज माऊलीला जाऊन 727 वर्ष झाले महाराज, तरी सुद्धा समाजाने आणखी संतांना त्रास द्यायचं कमी केलं नाही. जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये 42 वर्षाचा परमार्थ आहे. 42 वर्षाच्या परमार्थामध्ये तुकोबरायला समाजाने त्रास दिला महाराज. गाथा बुडवून टाकला, गावात भजन करू दिलं नाही. भामचंद्रा बोराड्या भंडाऱ्या डोंगरा जाऊन भजन करावं लागलं. यात तमल नाही महाराज. गावात एक विघ्न संतुष्टी महात्मा होता, त्याचं नाव आहे मंबाजी बुवा. त्या मंबाजी बुवानं काठीनं मारलं का नाही सांगा बरं? तुकोबरायला मारलं का नाही? जनावराला मारावं एवढं काठीनं मारलं. संध्याकाळी कीर्तन सुरुवात झालं. महाराज सगळ्याकडे पाहतात आणि म्हणतात मंबाजी दिसत नाही. कारण का? तुकोबरायच्या कीर्तनाला ठराविक माणसं असायची. तुकोबरायच्या कीर्तनाला टाळकरी किती असायचे? 14 टाळकरी असायची. तुकोबरायच्या कीर्तनाला ऐका किती समाज असायचा? 5-25 ठराविक माणसं असायची ऐकण्यासाठी सुद्धा. आज आमच्या कीर्तनाचा बघा डामडौल. 5,000 रुपये रोज घेणारा माणूस पकवाज वाजवाय. 5,000 रुपये घेणारे गायक आमच्या कीर्तनासाठी आहेत. लाख हजारो समाज आमच्या कीर्तनासाठी आहे महाराज. आम्ही उदगीरला कथा केली, मंडप कमी पडत होता. एवढी शिव महापुराण कथेला पब्लिक यायची. किती डामडौल आहे, किती 5-6 लाख रुपयाची सिस्टीम आहे आमच्यासाठी महाराज. तुकोबराच्या कीर्तनात टाळ सुद्धा नव्हते. तुकोबराचे शब्द आहेत, दगडाचे टाळ कोण त्याचा नाद, दगडाचे टाळ कोण त्याचा नाद, मुकी गाता छंद ताल नाही, ताल नाही गाता ऐकता गोपाळा, ताल नाही गाता ऐकता गोपाळा, घन नीळ सावळा तयामध्ये, घन नीळ सावळा तयामध्ये. तुकोबराच्या कीर्तनाला सिस्टीम नव्हती. तुकोबाच्या कीर्तनाला महाराज गायक वादक चांगले नव्हते. हजारोच्या संख्येचा समाज नव्हता. पण तुकोबराच्या कीर्तनाचा प्रभाव असा होता, तुकोबराच्या कीर्तनात जगाचा मालक नाचत होता. हे तुकोबराच्या कीर्तनाचा महाराज चमत्कार आहे. आणि शंकर महाराजांच्या कीर्तनाचा चमत्कार आहे, जिथे माणसं झोपी जातात हा आमच्या कीर्तनाचा चमत्कार आहे. तिथली काकू झोपली, उठवा तिला. काकू आता झोपू नको, 10:30 वाजले. कोणी झोपलं नाही, तुम्ही पुढे बघा. तुम्ही जागे आहेत का नाही हे बघितलं मी, दुसरं काही नाही महाराज. तुकोबराच्या कीर्तनामध्ये 14 टाळकरी असायची. आज किती आहेत संजूभाऊ आमच्या कीर्तनाला? एवढे माणसं आहेत. तुकोबराला संध्याकाळी महाराज कीर्तन सुरुवात झालं आणि मंबाजी दिसत नाही. तुकोबरा घरी गेले बाळभाऊ.
आणि त्यांचे पाय दाबाय लागले. तुकोबारा म्हणतात, मंबाजी तुम्ही आल्याशिवाय मला कीर्तन केल्याने वाटत नाही हो, तुम्ही या कीर्तनासाठी. मंबाजी बुवाचे पाय दाबतात. कोणाचे? कोण? ज्यानं दुपारी सत्कार केला त्याचे. हा, ज्यानं दुपारी काठीनं मारलाय त्याचे पाय दाबतात. आणि माऊली महाराज ही अपेक्षा लोक आपल्याकडून करतात. आम्ही काय तुकाराम महाराज आहेत का तुमच्या घरला पाय दाबा यायला? तुमच्या घरला आम्ही येऊ, तुमचे पाय दाबाय नाही. कळालं तुम्हाला? आम्हाला मारणं द्या सोडून निळकंठ भाऊ, आम्हाला मारणं द्या सोडून. आम्हाला एकेरी भाषेत बोलेलं सहन होत नाही. शंकर महाराज लोंढे म्हणावं लागतंय. शंकर सुद्धा म्हणाय जमत नाही. शंक्या जर म्हणला जागीच मेला. जमतच नाही आपल्याला एकेरी भाषेत बोलेलं. महाराज मारणं तर द्या सोडून तिकडं. लय अवघड आहे सध्याची परिस्थिती. मी तर म्हणतो महाराज तुकोबरा एवढा जर त्रास दिला असता आम्हाला लोकांनी, तर आम्ही परमार्थच केला नसता. काय लोकांचा त्रास आहे हो आपल्याला? काहीच नाही महाराज. बघा ना आज किती मधुकर भाऊ निळकंठ भाऊ किती फोन केले, महाराज घरी जेवू नका बरं, इथं जेवायला. काय करायचं सांगा. बळ महाराज काय लागतंय महाराजाला सांगा. इथं आलेला महाराज किती स्वागत, 4-5 माणसं सगळे महाराज तिथं गेल्या गेल्या बसायला तक्क्या खाला चिक्क्या, इथून घरी गेल्या गेल्या बुक्या. पण इथं कसं टाईट आहे की नाही सगळं महाराज, हे खा ते खा, किती आई सोय महाराज. लोक महाराज तळाताच्या फोडासारखं माणसं सांभाळतात हो आम्हाला. तुकोबर एवढा जर सुरेश महाराज आपल्या लोकांनी त्रास दिला असता तर आपण भजन केलं असतं. लोक आपल्या कसला त्रास देत नाहीत बळभाऊ. देऊन देऊन काय देतात, 1000 नाही तर 2000. याच्याशिवाय त्रासच काय सांगा समाजाचा आपल्याला, काही त्रास नाही. पण तुकोबराच्या कीर्तना जगाचा मालक नाचत होता. पण तुकोबराला या सगळ्या समाजाने त्रास दिला याचं एकमेव कारण आहे, तुकोबराचा अधिकार लोकांना कळाला नाही. सामान्य लोकांना संत महत्व कळालंच नाही. म्हणून महाराज संत ही गोष्ट अलौकिक आहे. पंचमहाभूताची सत्ता देवावर चालत नाही, तशी संता सुद्धा चालत नाही. एक एक तत्व संतांनी जिंकले. टाळी वाजून भजन करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल. हो, पंचतत्व आहेत, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. पृथ्वी तत्वाला ज्ञानराज माऊलीने जिंकलेला आहे. आप तत्वाला शांतीब्रह्म नाथराने जिंकलेलं आहे. माऊलीची समाधी संजीवन समाधी आहे. तशी संजीवन समाधी माऊलींची आळंदीला, तशी पैठणला नाथरांची जलसमाधी आहे. आप तत्वाला शांतीब्रह्म नाथराने जिंकलेलं आहे. नाथराय बघितलेत का तुम्ही? पैठणला कधी गेलात का नाही? पैठणला कोण कोण गेलं इथं? 1 2 3 गेले भाऊ. माळेगावला कोण कोण गेले? सगळेच गेले. जवळच आहे आपलं, गेलं पाहिजे. माळेगावला गेलं पाहिजे, खंडोबाचं दर्शन घ्यायला गेलं पाहिजे. पण कधी कधी पैठणला जात चला. पैठणची समाधी जलसमाधी आहे. नाथराची अंत्ययात्रा निघाली चौकाच्या खांद्यावर. नाथराची अंत्ययात्रा चौकामध्ये आली आणि त्याच दिवशी त्या गावची एक पोरगी नांदाय निघाली होती. आधी तिची पोरगी नांदाय जात नव्हती म्हण, जातच नव्हती म्हण. आधीच जात नव्हती आणि कशी तरी राजी केलं होतं. कधी कधी पुरी नांदाय जात नाही, तो लय अवघड आहे. एका पुरीचं लग्न झालं आणि माय म्हणली बाय असं असं वागायचं नाही बरं, तिथं असे टप 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 पाय टाकत चालायचं नाही, पदर पडू द्यायचा नाही. ती म्हणायची हां. मालकाला कधी मोठ्या आवाज बोलायचं नाही म्हणे. ती म्हणायची हां. सासऱ्याची सेवा कर जाय, हां. सासूचा महाराज आदर कर जाय, हां. नंदचा महाराज ऐकत जाय, हां. धीराचा ऐकत जाय, हां. शेजारी पाजारी आली तर चहा करून दे जाय, हां. आता एवढं सांगितलं तुझ्या लक्षात आहे की, आणि असंच वागशील की? ती पोरगी म्हणली माय मी नांदाय जात नाही. का किती कमाल आहे. आणि ती अशीच होती, जातच नव्हती. इकडून तिकडून कशी तरी सज्ज झाली आणि ते जाणार तितक्यात अंत्ययात्रा आल्या आल्या ती बाई म्हणली माय आधीच पोरगी माझी नांदाय जात नव्हती, इकडून तिकडून चालली तर नाथरायला सुद्धा आजचा दिवस आला जायला. नाथराय म्हणले बाई तुझी पोरगी आधी जाऊ दे, मग मी उद्या बघतो. खांदे करायला म्हणले खाली ठेवा. कोण म्हणाले? खांदे करायला खाली ठेवा म्हटले. गावाकडे गेले, घराकडे गेले, पुन्हा एक दिवस काढा. नाथराय म्हणले आज काय गावात कोणाचा कार्यक्रम नाही की? लोक म्हणले आज कोणाचाच कार्यक्रम नाही म्हणे, चला आज मला जायचंय. चौकाच्या खांद्यावर बसले, निघाले. आता गावात कोणताच कार्यक्रम नव्हता, काहीच अडथळा निर्माण होता. पण वाटण जात असताना एक खांदेकरी गुणानं बसले नाही. ते एकमेकाला खांदेकरी म्हणाले. आयुष्यभर नाथरायनं तर आपल्याला किंमत दिलीच नाही. शेवटपर्यंत म्हणत होता तुम्हाला माझी गरज नाही, माझी तुम्हाला कोणाला गरज नाही, मला कोणाची गरज नाही असं म्हणत होता. पण शेवटी का होणार नाथ महाराजांना आमच्याच खांद्यावर जावं लागलं. असं कोण म्हणलं? खांदेकरी. यायला म्हणायचं भाऊकी, याला म्हणायचं भाऊकी.
जिवंत असताना कधी नीट बोलत नाही तर मेल्यानंतर त्याच्याशिवाय जमत नाही, त्याचं नाव आहे भावकी. हे निघाले नातराय म्हणले, ए आयुष्यभर तुमचा माझा काही संबंध नव्हता ना, आता तुमची मला गरज नाही, ठेवा खाली. तो काय आणि आता जर एखादं म्हणलं तर मला खाली ठेवा, कोणी थांबल काय? कोणी थांबल? अहो माऊली महाराज पहिलं तर ठेवा म्हणतच नाही ते, आणि ते उठू नाही म्हणून लोकांनी प्रथा काढी त्याला बांधायची. आणि बांधताना साधं बांधणार. ते टोपीवालेत ना त्याला विचारा, बाबा कसं बांधतात? हा साधं बांधतात. तो बघा बाबा ना किती जणांना बांधले, पीएचडी झाली बाबाची त्याचे महाराज. 100-150 तरी बांधले असतील की नाही बाबा? पाय देऊन ते उठत नाही, पण भीती आहे लोकांना महाराज. आणि तिसऱ्यांदा नातराय म्हणले मला कोणाची गरज नाही. नातराय जलसमाधी घेतली. याला म्हणायचं आपतत्व जनार्दन स्वामीच्या हातात आहे. पृथ्वी आप तेज, तेज हे तत्व चितकला मुक्तांच्या हातात आहे. आणि त्यातल्या त्यात वायू तत्व महाराज जनार्दन स्वामींच्या हातात आहे. आणि आकाश तत्व माझ्या तुकोबरांच्या हातात आहे. हे पाची तत्व संतांच्या हातात असल्यामुळं संत अलौकिक आहेत. आणि काळाची सत्ता या जगतावर जरी चालत असली तरी काळाची सत्ता संत महात्म्यावर चालत नाही. महाराज तुकोबराय सांगतात जगाला जरी काळ खात असेल जगा तरी काळ खाई हा हा आम्ही माता दिला पाये, हा हा आम्ही माता दिला पाये, आम्ही माता दिला पाये. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतो. म्हणजे काळाची सत्ता संत महात्म्या चालत नाही. आणि या जगतामध्ये नाम हे अलौकिक आहे, त्याचं कारणच आहे सामान्य लोकांना नामचिंतनाचं महत्व कळालं नाही. बाळू महाराज सामान्य लोकांना नामचिंतनाचं महत्व कळत नाही. यात नवल नाही, देवाला त्याच्या नामचिंतनाचं महत्व कळालं नाही. कळालं का हो? कळतच नाही महाराज. हे तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी, तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी, तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी, तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा यासाठी. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. एकदा सेतुबंधन करत असताना नळ आणि नीळ यांच्या हस्ते दगड तरायला लागले. रामकथा सगळ्याला माहिती आहे. मला मुद्दा तेवढा बघायचा आणि पुढं सरकायचंय. 11:15 सेतुबंधन सुरुवात झालं. प्रभू रामचंद्र म्हणायला लागले वानरांच्या हाताने दगड तरतात आणि आपण तर देव आहोत, आपल्या हाताने दगड तरतात का बघावं म्हणे. संध्याकाळच्या वेळेला गेले, सगळे वानर सेना झोपी गेल्यानंतर गेले बरं. आणि एक दगड घेतला ना असा पाण्यात टाकला. जसा दगड टाकला तसा पाण्यात बुडाला. म्हणे हे मोठा दगड बुडाला, छोटा टाकूया म्हणे. दुसरा छोटा दगड घेतला आणि तो पाण्यात टाकल्या टाकल्या तो पण बुडाला. दगड बुडाला निकण भाऊ, यांचं दुःख देवाला जास्त झालं नाही, पण हे आपल्या हाताने दगड बुडालाय हे कोणी बघितलं नाही पाहिजे म्हणे.
बघा माणसं सुद्धा असे आहेत, गाडीवरून पडलं ना आपल्याला किती लागले हे बघत नाही, आपण पडले हे अनुभव लय आलेला आहे. गाडीहून लय पडतात ते महाराज. गडबड असती 2-2 4-4 घ्यायचे दिवसाचे. हजार नाही कार्यक्रम म्हणालो. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 आणि पाठीमाग असं फिरून बघितल्या त्यांना वाटलं कोणी नसेल, पण पाठीमाग कोण होता बघ, वीर हनुमान बली. पाहिल्या हनुमंतरायला पाहिल्या बीपीच लो झाला. म्हणे हनुमंतरा काय प्रभू माझ्या हातानं दगड बुडालेले कोणाला सांगू नको बरं. हनुमंतराय म्हणले मी कशाला सांगू देवा, तू अशा मोठ्याची बिल असेच काढेत, तू किती पावरचा आहे ते मला माहित नाही, उगा आम्ही तुझं गुणगान गातो म्हणून आहे, नाही तर तुझं देवा लय भारी आहे का, तुझं काय थोर पण आम्हाला माहित आहे आणि ते तुझं थोर पण आम्ही टिकून ठेवलंय, नाही तर तू ते कवी सरोने हा. राहिला रे ते कवी सरोने क्या बात आहे. पांढरी दोनचा महिमा आहे की नाही महाराज. हो एवढ्या टाईट तार सप्तका शेडजा लावणं एवढी साधी गोष्ट नाही महाराज. डबल एकदा टाळ्या वाजवा गायक वादकासाठी, ते साधी गोष्ट नसती महाराज. उघ वाटते माणसाला बसल्या ठिकाणी बरं वाटतंय ऐकायला, पण काय काय करावं लागते ते त्यांनाच माहित आहे. आणि असं प्रमाण देणं महाराज माऊली महाराज अवघड गोष्ट असते महाराज. ती वेळेवर आलं पाहिजे, त्याला चाल सुटली पाहिजे, ते तालात आलं पाहिजे, ते स्वरात आलं पाहिजे, आणि जसं पाहिजे तसं दिलं पाहिजे. महा बसलं पाहिजे का नाही ते, आणि ते बसलं पाहिजे, पण दादा असल्या वेळेमध्ये असं खुटकुने असं बाजूला झालं पाहिजे. तिथं रडगा लागायचा आमची यावा ए तुझा देवा प, सगळा भाव गेला त्या प्रमाणात. लय अवघड असते महाराज. आणि असे गायक वादक असे एक नंबर असे का नाही महाराज. कीर्तन कराय काही जड लागत नाही. वाटलं का तुम्हाला जड? 11 वाजत आले, जड वाटले का? सोडू का? जड वाटणं झाले ना. मधुकर भाऊ मड कसले असो खांदेकरी पक्के असले पाहिजे, कुठे जाऊ द्या त्याला काय. पण महाराज अशी मिळत नाहीत का, लय अवघड आहे महाराज. एकदा मी कीर्तनाला निघालो महाराज, मला गाडी चालवाय कोण नव्हतं. गावात बिलिंदर कार्ट गाडीवर बसलं मी गाडी चालवायला. गावातले लोक म्हणले महाराज त्याला कशाला न्याले हो, लय आगाव पोरगा. आणि खरंच आगाव होतं महाराज. ते गावात सप्त्याचे टाळकरी असे महाराज मंदिरात झोपलेले असतात ना काकड्याला, ते फुटलेले नारळ घ्यायचं आणि त्याच्या धोत्राला बांधायचं, एवढं आवली. आणि तसलं महाराज मी पोरग नेलं कीर्तनाला आपलं महाराज लग्नाला. आणि लग्नाला गेल्या गेल्या लोकांनी असं स्वागत केलं, परमेश्वर दादा स्वागत केलं. मी म्हणलं पोरं माझं एवढं कसं काय स्वागत केलं बारी. ते म्हणले महाराज स्वागत करण्याचं एकमेव कारण आहे, 1 तास झालं नवरदेव नवरी थांबलेत, मट्टा गरम व्हायला, पण आणखी ब्राह्मण आला नाही, तुम्हाला लग्न लावायचे. मला तर थोडं असं झालं हो, कारण का आपल्या लग्नाचे मंत्र येणार की कुठं आपण देवबापा आहेत. आपल्याला कामापुरते माऊली महाराज मंत्र येतात, भागवताचे शिव महापुराणाचे आपल्याला कामापुरते मंत्र येतात. ओम श्रीमन महागणाधिपते नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, निर्विघ्नं नमस्कारं करोमि. लावा डोळ्याला पाणी ठेवा दक्षिणा. आपल्या कामापुरते येते महाराज. पण माझा बीपी लो झाला, आता लग्नाचे मंत्र कसे म्हणाव बाबा. ते मया संग आले का नाही, ते मला म्हणाले भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. मी म्हणलं तुला काय इशे ना, तू मला तू म्हणे महाराज तुम्हाला काय करायचे, लग्नाचे मंत्र कसे म्हणायचे ते मी म्हणतो. लोकाला काही नाही म्हणे, लोक सगळे मट्याकडे बघाले.
आणि महाराज त्यांना माईक जवळ घेतलं आणि माईक एक अशी सिस्टीम असते महाराज, याच्या जवळ जास्त बोललो की माणसाला काय बोलत ते कळत नाही. त्यानं इको वाढून घेतला, ट्रबल बेस काय असते ते सगळं वाढून घेतलं. मालू महाराज असं जवळ माईक घेतलं, मोठ्यानं म्हणाला एवढं मोठं लोक ठेवले, जेवाय तयार झाले, नवरी ते सज्ज झाली, नवरदेव सज्ज झालाय, इथं माणसं जमा झाले तर नवरीचे मामा नवरीला घेऊन या. लोकाला वाटायचं लग्नाचे मंत्रच म्हणाले. लोक म्हणायचे काय भारी आणलाय ब्राह्मण देवा महाराजानं, कसे तरी मंत्र मलाच कळाले. पण आता मंत्र कळाले नाहीत लोकाला, जा द्या सोडून. आता 5 मंगलाष्टिका लग्न लावाय, मला 3च येतात, गंगा सिंधू स्वस्ती श्री आणि लाभो संतती 3च येतात. आता 2 कोण म्हणाव ते म्हणाले महाराज, मी म्हणतो 2. मी म्हणलं नक्की गावकऱ्याचा मार खाऊ घालते. माझ्या मन एका सुरानं 3 मंगलाष्टिका म्हणाव, उठाव आणि पळून जाव. एका सुरानं 3 मंगलाष्टिका म्हटल्या महाराज, आणि त्यानं माईक घेतलं. माझं तर असे पाय इठलच म्हणायला लागले, काही खरं नाही बाबा म्हटलं. आणि मग मात्र महाराज त्यांना असं माईक घेतलं आणि 4थी मंगलाष्टिका म्हणली. मी म्हणलं गण्या नीट मला म्हणला महाराज तुम्हाला काय करायचे, लोकाला काही कळत नाही हो म्हणे. त्यानं माईक जवळ घेतलं ना आणखी पुन्हा मोठ्यानं म्हणायला लागला, की कुकू के काय कौकाव कमका गा गी. बाकीचे लोक म्हणायचे भिमऱ्या बस जेवाय. आणि खरं सांगतो लग्नाला सगळेजण लग्नासाठीच गेलेत असं नसते. मला लग्नामध्ये बसलेले माणसं 5 न 5 असतात बघा. तो श्लोकच आहे, कन्यावर येते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधव कुलमिष्यंती मिष्टानी इतरे जना. पोरगी फक्त आपला मालक देखणा असावा एवढं तिच्या मनात असतं. कन्यावर येते रूपम, माझा मालक अक्षय कुमार असावा. कोण्या खानचं कशाला नाव घ्यायचं, अक्षय कुमार माझा मालक असावा. एक उदाहरण द्यालो बरं, सुंदर दिसायला असावा. कन्यावर येते रूपम माता वित्तम, पोरीच्या सासूला वाटतं माझा जावाई कसा का असना पण फक्त पैसेवाला असावा. कन्यावर येते रूपम माता वित्तम पिता श्रुतम, पोरीच्या बापाला वाटतं आपला होणारा जावाई शास्त्र पारंगत असावा, त्याचं सुंदर असं स्टेटस असावं, लोक त्याला मानणारे असावे, इज्जतदार व्यक्ती असावा. ते पोरीच्या बापाला वाटतं. बांधव कुलमिष्यंती, पोरीच्या भावाला वाटतं आपला होणारा भाऊजी होणारा दाजी सुलक्षणी असावा, कुळा संपन्न असावा, सदाचारी असावा. हे पाहणारे त्याचे भाऊ असतात. आणि लग्नाला गेलेले मंडप कुठला आहे, साऊंड कुठला आहे, गायक वादक कुठले आहेत, काय देणं घेणं आहे, नवरी खुडी आहे का बेंडी आहे नकटी आहे का नवरदेव काळा डांबर आहे, काही देणं घेणं, फक्त जेवायला घ्यायला काय काय केले बस, दुसरं काहीच नसतं. कन्यावर येते रूपम माता वितम पिता श्रुतम बांधव कुलमिष्यंती मिष्टाने इतरे जन. असंच असतं ना महाराज सगळं एकत्रीकरण करून 1 नंबरचं कार्यक्रमाचं संयोजन करणं ही सगळ्यात मोठी अवघड गोष्ट आहे महाराज. सगळ्यात मोठी महाराज हे गायक वादक कीर्तनकार सगळं सिस्टीम सगळे व्यवस्थित नियोजन लावलं सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि इथं सांगायची काय तेवढी गरज नाही. विठ्ठल 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 या जगतात संत अलौकिक आहे, तसं नामचिंतन अलौकिक आहे. नामचिंतन का अलौकिक आहे सामान्य लोकांना कळालंच नाही, देवालाही त्याचं महत्व कळालं. पंचमहाभूताची सत्ता आणि काळाची सत्ता देवाच्या नामचिंतनावर चालत नाही, म्हणून नामचिंतन अलौकिक आहे. देवा तुकोबर आहे, तुम्ही भजन करताय, काळाची सत्ता नामचिंतनावर चालत नाही म्हणे, अजिबात चालत नाही. अहो नाही, अख्खं जग जरी काळाला भीत असलं तरी आम्ही त्याला भीत नाही. कारण का भीत नाही, त्याच्या नामचिंतनाचा पवाडा गायल्यामुळं त्या बळावर त्याच नामचिंतनाच्या ताकदीवर तो काळ आमच्या पाया पडतो. अभंगाचा ज्यांचे गरज तापवाडे, ज्यांचे गरज तापवाडे, ज्यांचे गरज तापवाडे, ज्यांचे गरज तापवाडे. गरज तापवाडे, ज्यांचे गरज तापवाडे, ज्यांचे गरज तापवाडे, ज्यांचे गरज तापवाडे.
हा पंढरीचा, तो हा पंढरीचा राजा, तो हा पंढरीचा, तो हा पंढरीचा राजा. पंढरीचा तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा, तो हा पंढरीचा राणा, राणा, राणा. कळी काळ जरी भेट असतील सगळे तरी आम्ही त्याला भीत नाही. तो आमचा कळी काळ आमच्या पाया पडतो. कळी काळ पाया पडे ज्याचे गरजता पवाडे, कळी काळ पाया पडे. नामचिंतन पवाडा गाऊन गायलं पाहिजे, गर्जना करून नामचिंतन घेतलं पाहिजे. मौन रूपानं नामचिंतन करणं तेवढा आनंद देत नाही. हे पवाडा गाणं गर्जनं जेवढा आनंद देते ते घरी एकटं बसल्यानंतर नामचिंतन केलं तर आनंद मिळते का हो? नाही, यालाच म्हणायचं पंढरपुरी पडली होड आणि मुटक्या परिस धांगड गोड. मुटक म्हणजे मौन रूपी आणि धांगड म्हणजे हे भजन आहे. आणि हे गरजून केलं पाहिजे. पोवाडा तसा गायला पाहिजे. पोवाडा असा असते काय? पोवाडा गाताना एक पाय पुढं एक पाय पाठीमागं असे टप हातात आला पाहिजे. मग त्याने असं सुरुवात केला पाहिजे. प्रतापगड त्या पाय त्यासी खान, प्रतापगड त्या पाय त्यासी खान आला बेगुमान, नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची. शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची. हे करील काय कल्पना युक्तीची, रे रणी, करील काय कल्पना युक्तीची. रणी रणी, रे काय कल्पना युक्तीची, रे रणी हो. सगळा पोवाडा आपल्याला वेळ कमी आहे, दुसरं काही नाही त्याच्यामुळे आहे का. मला याला पवाडा म्हणतात महाराज. हे पवाडा असा साधा नसतो, गरजून म्हणला पाहिजे. आणि गरजून भजन केल्यामुळं तो कळीकाळ आम्हाला भीतो नाही, तो आमच्या पाया पडतो. पण महाराज तुम्ही 1 तास 1.5 तास झालं हे सांगताय नामचिंतन करा, पण नामचिंतन करायचं कोणाचं? तुकोबराय म्हणले तो देवाचाही देव आहे. तो कोण आहे? तर बळी माझा पंढरीराव आहे. पंढरीचा राणा, हो बाबा, पंढरीचा राणा. हो हो तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा. हे तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा. जय हो. तो हा पंढरीचा राणा, पंढरीचा पंढरीचा. कोण्या
देवाचं नामचिंतन करायचं, तो पंढरीचा रान आहे, त्याच आपण भजन करायचं. तो हा पंढरीचा राणा, पुसा 6 चौवाठ राजना, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण. सगळ्याला विचारा, 4 वेद जान 6 शास्त्री कारण, 18 पुराण हरिशिगाती, वेद अनंत बोलिला, अर्थ वितुकाचे साधला, विठोबाशी शरण जावे निधनिष्ठा नाम गावे. म्हणून तो हा पंढरीचा राणा, पुसा 6 चौवाठ राजना. पण महाराज आम्ही त्याचं नामचिंतन करू, आम्हाला लाभ काय मिळणार आहे? चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. त्याचं चिंतन केले की आपल्याला काही सुद्धा करायची गरज. पण खरं सांगा, आपण चिंता करतो का चिंतन करतो? बोला बोला, झालं कीर्तन. चिंतन करतो का चिंता करतो का चिंतन करतो? खरं पाहिलं तर आपण चिंतन केलं पाहिजे का चिंता केली पाहिजे? चिंतन केलं पाहिजे. आपण काय करतो आता ऐका, चिंता चित्ता समायुक्ता बिंदू मात्रेन विशेषता, चिंता दहते सजीवम, चिता दहते निर्जीवम. चित्ता बरी का चिंता बरी? का चिंता बरी का चिता बरी? चिंता चिता 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 नाही बरं, ध्यान ठेवा, ते नाही बरं. नाही, चिंता बरी का चिता बरी? हा हा चिंता बरी बाबा. चिंता 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 बरी का चित्ता बरी? चित्ता कशाला म्हणाव? चित्ता म्हणजे सरपण, मेल्यानंतर ज्याच्यावर लाकडावर झोपितात का नाही, त्याला चिता म्हणतात. चित्ता बरी का चिंता बरी? मग चित्ता बरी हो, मोकळं मोकळं बोला की चित्ता बरी. चित्ता का बरी याचं कारण आहे भाऊ, एकदा जाऊन त्याच्यावर झोपलं 3 तासात मुक्त. पण चिंता एक अशी भयानक गोष्ट आहे, रोज रोज माणसाला जाळत असते महाराज. एवढी चिंता भयानक आहे. पण माणसं चिंतन करत नाही, चिंता केल्याशिवाय राहत. बरं, चिंता करावी, पण चिंता कशाची करावी? कै मी उद्धार पावेन, काय कृपा करील ना. आईशे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. आईशे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. करा आईचे तुम्ही करा समाधान चित्त माझे. काय मी उधार पावेन, काय कृपा करील ना. आईशे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. कैय कैडईल कर्म, कैय कैडईल कर्म, कैय कैडईल कर्म, कैय कैडईल कर्म. चिंता असली पाहिजे माणसाला, पण कोणती? माझा उद्धार कधी होईल याची चिंता असावी. पण आपला उद्धार बाबा कधी, ही आपल्या चिंता येतच नाही. आपल्या चिंता येते दुसऱ्याचं वाटोळ कसं होईल. आपल्या डोक्यात काय विचार येतात? माझं चांगलं झालं पाहिजे, शेजारच्याचं वाटोळ झालं. मला एक सांगू का तुम्हाला, आता कॅमेरा चालू आहे पुढं. सध्या माणसाची वृत्ती अशी झाली माऊली महाराज, आपल्याला महाराज 9 क्विंटल सोयाबीन झालं याचं दुःख त्याला नाहीच, पण शेजारच्याला 12 क्विंटल कस काय झालं याचं जास्त दुःख माणसाला आहे. माणसं सध्या पैशाने श्रीमंत झाले, पण मनानं गरीब झाले हो. माणसं एकमेकाचं चांगलं व्हावं हे कधीच महाराज चिंतन करत नाहीत. एक ध्यान ठेवा, वाढदिवसाला मित्राचं एवढं लिहितात महाराज. सध्या आता ट्रेड आलाय ना, फेसबुकला इंस्टाला एवढं लिहितात महाराज, आमचे परमस्नेही, जिल्ह्याची आन बान शान, सगळ्यात मोठी घाण. तरी सुद्धा लोक म्हणतात दिलदार व्यक्तिमत्व. काय लिहितात महाराज? त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी एवढं लिहितात, आणि त्याचा वाढदिवस संपला त्याच्या नावानं काड्या करतात. मी म्हणतो, मित्राला केक कापू नका, मित्राला शुभेच्छा देऊ नका, आणि आपल्या मित्राचं कधीच वाटोळ होऊ नये असं शुभ चिंतन करा. ते खरा त्याचा वाढदिवस आहे, ते खरं त्याच्या शुभेच्छा आहेत. पण आपलं तसलं नाही महाराज. हे पुढे गेले की त्याचे पाय ओढायचे, ते पुढे गेले त्याचे पाय ओढायचे. पण एवढं ध्यान ठेवा, तुम्ही दुसऱ्याचं जोपर्यंत चांगलं व्हावं हे चिंतन करत नाही, तोपर्यंत आमचा दक्षिणमुखी मारुती तुमचं कधी चांगलं करू शकत नाही. लिहा लिहून.
घ्या लिहून. कधी चांगलं होत नाही. दुसऱ्याच्या तोंडाला काळा लावायचं म्हणलं की पहिल्यांदा आपले हात काळे करावे लागतात. दुसऱ्याचं वाटोळं केलं की आपलं वाटोळं कसं होतंय. एकदा टाळी वाजून भजन करा. विठ्ठल विठाला. एका गावात 2 बाया होत्या. एक कुंभारीण होती आणि एक माळीण होती. दोघी जण निघाल्या महाराज. देवणीच्या बाजार जवळ आहे ना, देवणीला निघाल्या महाराज. आणि बाजारला जाताना त्या काळात आठवण होते भाऊ, काय नव्हतं. मग काय असायचं, हुंट असायचा, नाही तर गाढवा असायचं. ते हुंट उभा होता. माळीनं म्हटलं की महाराज तिच्या पुढं भाजीपाला आहे तिच्यासोबत, आणि कुंभारीनं म्हणलं की तिच्यासोबत गुटके आहेत. गाडगे आहे का? हा हा, तिच्यासोबत गुटके नसतात वाटाले. हा, गाडगे असतात. ती गाडी घेऊन निघाली. एका साईडला मेथीच्या जुड्या टाकल्या 100 आणि एका साईडला गाडगे टाकले. निघाले वाटेनं. पण असं झालं होतं महाराज, त्या माळीनींचं आणि कुंभारींचं जमत नव्हतं. 36चा आकडा होता. माळीन पुढं चालायची, माळीनबाई पुढं चालायची आणि कुंभारीन पाठीमागं चालायची. आणि महाराज माळीनबाई पुढं चालत असल्यामुळं पाठीमागं काय हुंट करायला तिला काही दिसायचं नाही. कुंभारीन पाठीमागं चालायची महाराज. चलत 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 परमेश्वर महाराज ते हुंट असा मान पाठीमागं न्यायचा आणि मेथीच्या जोड्या खायचा. आणि कुंभारीने सगळं पाहायचं. आणि कुंभारीच्या डोळ्यात देखत मेथीच्या जोड्या खाल्या. पण कुंभारी एक शब्द सुद्धा बोलत नव्हती. कशामुळं? तिचं हिचं जमत नव्हतं. आणि कशामुळं भांडणं झाली होती माहिती आहे का? लग्नाला बोरमाळ दिली नव्हती म्हणून ते भांडणं झाले होते. काही नाही, साधी साधी भांडणं असतात. काय लय मोठी भांडणं नसतात. मला ताकद दिलं नाही म्हणून भांडण असतं, दुसरं काय. ते म्हणे खाऊ दे, मला काय करायचे. तिच्या तर पेंड्या वाटोळ झाल्या. पुन्हा एकदा उंटानं मान पाठीमागं आणली. पुन्हा 5-6 जोड्या खाल्या. कुंभारींच्या डोळ्या देखत खाल्या. पण कुंभारींचं काम आहे का नाही दादा सावध करायचं. कुंभारीन काय म्हणली माहिती आहे का? खाऊ दे, मला काय करायचे. 100 पैकी 15 जोड्या खाल्या. आणि 15 जोड्या खाल्यामुळं वजन कमी झालं. कशाचं? मेथीच्या जुड्याचं वजन कमी झालं ना. वजन कमी झाल्यामुळं बाकीचा पसारा कळालं पुढचं तुम्हाला. मला सांगा बरं हंच नाळकर, माळीनबाईच्या 100 जोड्या होत्या, त्याच्यापैकी 15 जोड्या हुंटानं खाल्या. विकण्यासाठी तिला किती मिळाल्या? हा, 85 तरी जुड्या तिला विकाय मिळाल्या. सुरेश महाराज, कुंभारीला गाडगे किती विकाय मिळाली म्हणालो. सगळेच गळे फुटून दुसऱ्याचं वाटोळ केले का असलंच होते महाराज. आणखी एक दृष्टांत सांगतो. एका गावात एका बाईचं महाराज एका सुनाचं सासू जमत नव्हतं. इथल्या सगळ्या सासा सुनाचं जमतंय. अर्धा तास गावात थांबायचे आणि त्यांना कधीच नाव ठेवायचे नाही माऊली महाराज. आणि तुम्ही सुद्धा इथून पुढे ध्यान ठेवा. आता तुम्हाला अनुभव नव्हता आतापर्यंत, आता आला. त्याला कधीच नाव ठेवायचे नाही. तेच त्यानं नाव ठेवलं जमते, पण आपण त्याला नाव ठेवायचं नाही महाराज. आणि आपण त्यांना बोललं की 1500 रुपयाच्या मालकी नाही, त्या साध्या नाहीत महाराज. लाडक्या बहिणी आहेत त्या. आता 2100वर जाणार आहेत म्हण रे बाबा. मग मला तिला चांगलं म्हणायचं. काय नाही, कीर्तन झाल्या की 50-50 रुपये 100-100 देतात म्हणून चांगलं म्हणायचं, दुसरं काय. पण महाराज चांगल्या होत्या. तिनं महाराज जवळ आली म्हणली मालकाला, मालक तुमची घरात माय तर राहील नाही तर मी तर राहील, दोघीपैकी एक जण सांगा आता कोणाला ठेवत्या. ते म्हणला तूच राह, कारण का 35 वर्षी तूच मिळालीस. आतापर्यंत तू मिळाली नव्हतीस, आता मिळालीस. तूच राह म्हणे घरी. त्यानं महाराज घरी ठीक आहे म्हणे. दुपारी सासूला फोन केला. सासूबाई आली. जे असेल ते बंद करा आता, शांत ठेवा, राहू द्या आता, राहू द्या आता. आणि मग मात्र महाराज सासूबाईला फोन केला. सासूबाई आली. बायको म्हणली मालक माझ्या आईला बोलून घ्यायचं काय कारण आहे. ते म्हणे वेडे, संध्याकाळी माझी आई जाणार आहे म्हणे, घर सांभाळाय कोणीतरी पाहिजे का नाही म्हणे. काय म्हणे माझ्या आईवर तुमचं प्रेम आहे. ते म्हणलं हो कळलं उद्या. संध्याकाळी जेवण झाले. म्हातारी दोन्ही जेवल्या. महाराज आपल्या आईला जवळ घेतलं निळकून भाऊ आणि म्हातारीला विचारलं होय आई तुझी तब्येत कशी आहे. ती म्हणजे छान आहे. तू संध्याकाळी कुठं झोपतीस आई. ते म्हणे हो इथं झोपते. आणि सासू कुठं झोपते. म्हणे हो इथं झोपते. रात्री एकच काम करणे म्हणे, फक्त तू इकडं झोपन तिला इकडं झोपू दे, दुसरं काही करू नको. संध्याकाळी तिने खदला बदल केली. 12 वाजता मालक उठला, हातात दगड घेतला, माईच्या जवळ आला आणि बायकोला म्हणला हे बघ आता. बायकोला म्हणे आता माझ्या आईच्या डोक्यात दगड घालतोय, तुला सासूचं तोंड बघून घ्यायचंय का. तिनं म्हणली तिचं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही, घाला दगड. ह्यानं पाठीमागचा पुढचा न विचार करता माऊली महाराज उचला दगड. आता एवढा मोठा दगड घातल्यास महाराज कू नाही हू नाही. म्हातारी गेली महाराज. म्हातारी पोत्यात टाकली, नदीला नेऊन सोडली. सुनबाईला झोपच नाही रात्रभर. आनंदाची डोही आनंद तरंग. सासूमाई मेली म्हणून
महाराज तिनं 5 वाजताच महाराज ते दही दूध घेतलं न असे घुसळण करत बसली. ते दही टाकलं ना घुसळण करीत करीत. आणि गाणं एक अशी सिस्टीम आहे, आनंदातही गाणंच गाता येतं आणि दुःखातही गाणंच गाता येतं. दुसरं काहीच मिळत नाही महाराज. ती असं गाणं गाता गाता बाळू महाराज असं म्हणायचे, घुसळण घुसळण लावते रवी सासूबाई गेल्या पाण्यावरी. काय म्हणायचे तिनं? घुसळण घुसळण लावते रवी सासूबाई गेल्या पाण्यावरी. मालकानं भाऊ पडल्या ठिकाणी ऐकलं. मालक म्हणला सकाळी बघ, सकाळी कळल. तुझा नाही बीपी लव झाला तर बघ म्हणे मग. आणि मग मात्र महाराज सकाळी सकाळी ह्यानं सुद्धा महाराज चरवीत पाणी घेतलं, गाईच्या जवळ आला गाईची धार काढायला. बायकोचं मध्ये गाणं चालू, घुसळण घुसळण लावते रवी सासूबाई गेल्या पाण्यावरी. घुसळण घुसळण लावते रवी सासूबाई गेल्या पाण्यावरी. यानं महाराज असं गायची धार काढता काढता सुरुवात केलं गाणं. दुदम दुदम दुपते गाय, पाण्यात गेली तुही माय, घरात निजली पट्याची माय, विश्वात येसत जाऊन पाय. वाजवा वाजवा, चांगलं होतं वाजवा. मी माझ्या पदाचं सांगत नाही, यासाठी प्रमाण आहे. आणि काच्या घाते मानिता संतोष, याचे सुख दुःख येईल आगा. तेची सुख दुःख आणि काच्या दुःखे, ते सुख दुःख येईल आगा. त्याची सुख दुःख आणि काच्या सुखे मानिती संतोष, तेची सुख दुःख येईल आगा. तेची सुख दुःख येईल आगा. तेची सुख दुःख आणि काच्या घाते मानिता संतोष, त्याची सुख दुःख येईल अंगा. आपण दुसऱ्याचं वाटोळ व्हावं हे चिंतन केलं रे केलं, आपलं वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून दुसऱ्याचं चांगलं व्हावं हे चिंतन करत राहा. भला किसी का कर न सके तो, बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो फिर काटे बन कर मत रहना. काठी बन कर मत रहना. पण आयुष्यात दुसऱ्याचं भलं करा, आयुष्यात दुसऱ्याचं चांगलं करा. दुसऱ्याचं चांगलं केलं की आपलं चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून चिंतन चांगलं करा. चिंतन चांगलं केलं की आपलं भलं झाल्याशिवाय राहत नाही. चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. महाराज इथं तर सगळं भोक्तृत्व वस्तू मिळतात, यात नवल नाही, पण शेवटी सुद्धा त्याच्या जवळ जाता येतं. वैकुंठाचे जावे, वैकुंठाचे जावे, काय हो, वैकुंठाचे जावे, वैकुंठाचे जावे. वैकुंठाचे जावे, वैकुंठाचे जावे. हरे वैकुंठाचे जावे, वैकुंठाचे जावे. तुका म्हणे त्याच्या नावे, तुका म्हणे त्याच्या नावे. तो हा पंढरीचा जाना, हा तो हा पंढरीचा जाना. त्याच्या नावे तुका म्हणे, पंढरीचा राणा. हे पुसा सातव सातव सातव,
पुसा 18 जना राम अबुजा 18 जना नाव दर बाजूबंद कुल कुल जा बाजूबंद कुल कुल जा बाजूबंद कुल कुल जा बाजूबंद कुल कुल जा सग रिम गपा मधा धैनी निसा निजा रजा सा निजा निजा ने 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 सा निजा निजा पम ग सग पम प सग पम प प सग पम प सा वाह सरे ग रे ग म ग म म प प म प प द द द धनि नि धनि धनि दा दा धनि धनि दा दा धनि धनि दा दा धनि धनि दा धनि दा तो हा पंढरीचा राजा रे तो हा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा पंढरीचा राजा हब्बार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय हब्बार जय 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 हब्बार कुमारी हब्बार कुमारी वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे वैकुंठाला जाता येतं त्याच्या नामचिंतनामुळं एकच वाक्य सांगतो याचा अर्थ हरिनाम के 3 गुण हरिनाम के 3 गुण हर कोई लागत पाव खाने को मिष्टान्न मिले आखिर वैकुंठ जा वैकुंठाशी जावे हरिनामाचा किती फायदा आहे आपण तोडकं मोडकं भजन करतो ज्ञानबा तुकाराम दुपारी म्हटलं की संध्याकाळी गुलामजाम खालाय है का नाही हर कोई लागत पाव कीर्तन संपलं की लोक म्हणतात का शंकर महाराज 29 वर्षाचा आहे 70 वर्षाचं म्हातारे माणसं सुद्धा आमच्या पाया पडतात आम्हाला पाया पडतात महाराज याचं कारणच आहे आम्ही वारकरी संप्रदायाची पायी घालून देवाचं नामचिंतन मुखात घेतलं म्हणून ही किंमत शंकरला किंमत नाही तर महाराज या गणवेशाला किंमत आहे इथं फेटा बांधला इथं धोतर घातलं गुरु शर्ट घालून महाराज इथं गादीवर उभा टाकला की मनुष्य सगळे माणसं महाराज माऊली महाराज आणि तुकोबार आहे म्हणून आमचे नतमस्तक होतात आमच्यासाठी कोणी नाही इथं जीनचा पॅन्ट घालून उभा टाकू द्या बरं कोणी देते आम्हाला जागा कोणीच विचारत नाही महाराज म्हणून महाराज सगळ्यात भारी आमचा गणवेश आहे आता गावात गेलं ना आमचे टुकार पोरं असतात ना आमचे वयाचे आमच्या बरोबरचे आम्हाला म्हणतात काय शंकर म्हाताऱ्या माणसाने धोत्र घालालास मस्त 1 साइड कट मारायचा झिंजे हालीत फिरायचं ते 1 साइड कट
इकडून बारीक केलं की वन साईड म्हणायचं, इकडून बारीक केलं की टू साईड म्हणायचं. वन साईड टू साईड. काय कोंबडा कटा आला महाराज, तुम्हाला माहित आहे का याचा अर्थ महाराज? म्हणजे इकडचे केस बारीक करायचे आणि इकडचे केस बारीक करायचे आणि मधीच केस वाढवायचे, याचा अर्थ आहे शेतात तण वाढवायचं आणि धुरे साळायचे. काय कमाल आहे महाराज असे. पण महाराज आम्हाला कोण किंमत देतं एरवी महाराज? हो, आम्ही गणवेश घातलाय म्हणून माऊली महाराज आपल्याला लोक किंमत देतात महाराज, नाही तर 3 रुपये किलोच्या कोणी भावाने घेणं आपल्याला कोणीच घेत नाही महाराज. इथं आले पाहिजे, इथं नतमस्तक होतात लोक. म्हणून महाराज सगळ्यात भारी मी म्हणत असतो पोरांना, पोरो तुमची जीन्स पॅन्ट घालून 25 जण तुमच्यावर फिदा होत असतील, पण आमच्या धोत्रावर आखी दुनिया फिदा. हे माऊली महाराजांचा ड्रेस आहे, हे वारकरी संप्रदायाचा गणवेश आहे महाराज. याच्यासाठी इथं आलं पाहिजे, पवित्र अशी तुळशी धारण केली पाहिजे महाराज. हनुमानच्याचं पठण आपलं सगळ्यांना झालं पाहिजे. आणि जाता जाता एकच सांगतो, ज्या धर्मात आपला जन्म मिळाला या धर्माचा थोडा स्वाभिमान बाळगाय शिका. पैलगाम या गावामध्ये 28 आपले हिंदू बांधव महाराज ना जात विचारली, ना पंथ विचारला, ना भाषा विचारली, ना राज्य विचारलं, आणि फक्त धर्म विचारला. आणि महाराज हिंदू धर्माचा असे सांगितल्या गोळ्या झाडल्या. माझी कळकळीची विनंती आहे सगळ्यांना, एकजुटीनं राहा. राजकारण, समाजकारण हे सगळं मंडपाच्या बाजूला टाका. 3 ठिकाणी माणसानं कधी राजकारण आणायचं नाही महाराज. गावात कोणाचं लग्न असू द्या, राजकारण आणायचं नाही. एक गावात कोणाची मौत असू द्या, राजकारण आणायचं नाही. 2 आणि गावात कोणताही धार्मिक कार्यक्रम असू द्या, तिथं राजकारण आणायचं नाही. गावाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. 3 ठिकाणी राजकारण कधी आणायचं नाही. मतभेद बाजूला, संसारात तिकडे मतभेद, इथं परमार्थ आहे. इथं आपण सर्वांनी एका चुकीने एका माईचे लेकर म्हणून राहिलं पाहिजे. आपण एकत्रित नाहीत म्हणून तर आपली ही वेळ यायला लागली महाराज. आपल्या माणसाला हिंदू धर्माचा ग्रंथ कोणता आहे, धर्मग्रंथ, याच महाराज माहिती नाही. आणखी काय करायचंय? नुसते छत्रपती शिवरायांची जयंती आली, भगवे झेंडे गाडीला लावले म्हणजे छत्रपती शिवरायांची जयंती होत नाही. अरे परक्याचं आक्रमण बघा. परकीय पोरांनी आपल्याच एका ताईला प्रेमाचं आमिष दाखवलं, दिल्लीमध्ये नेलं, 35 तुकडे करून फ्रीज मध्ये ठेवलं. कुठं चाललंय आपला महाराष्ट्र? मराठवाड्यात ती घटना घडली महाराज. आमच्या नांदेड जिल्ह्यात घटना घडली, अक्षरशः अंगावर काटा येतो महाराज. 7 वर्षाच्या मुलीवर परकीय धर्माच्या माणसाने बलात्कार केला. हे ऐकाय बरं वाटायला लागले. हे ऐकत असताना महाराज असा अंगात जाळ उडतो. वाटतं कधी कधी हा तो धर्मवीर संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे का? हा तो छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे का? ज्या छत्रपती शिवरायांच्या राज्यकारभारामध्ये एखाद्या स्त्रीकडे जर वाईट नजरेनं पाहिलं तर डोळे काढून द्यायची ताकद छत्रपती शिवरायांची होती. हेच शासन आत्यांना महाराज पैलवान सांभाळल्यासारखं सांभाळतंय. ही कुठेतरी शोकांची गोष्ट आहे. छत्रपती शिवरायांच्या काळात असं नव्हतं महाराज. वाईट नजरेनं जरी बघितलं तर महाराज, अहो कल्याणच्या सुभेदाराची सून माझ्या राजांना नजराना म्हणून आणली तर छत्रपती शिवराय म्हणले, महाराज यांना चोळी खणानारानं ओटी भरा आणि याला परत करा यांना. अशी जर आमची माता जर सुंदर असती तर आम्ही आणखी सुंदर जन्माला आलो असतो. याला छत्रपती शिवराय म्हणतात. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन. तिला बघूनी आई म्हणाला ओ, तिला बघूनी आई म्हणाला राजा तो सिलवान, तिला बघूनी आई म्हणाला राजा तो सिलवान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, हे आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, 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 हिंदू मुसलमान. आपली एकी नाही सध्या महाराज. म्हणून आपल्या धर्माचं अतिक्रमण व्हायला लागलं. 20 प्रकारचा जिहाद चालू आहे. म्हणून माझ्या ताईंना माझ्या कळकळी विनंती आहे, डॉक्टर झालात तर व्हा, वकील झाला तर व्हा, नाही झाला तर काय हरकत नाही. तुमच्या निद्र्या छातीचा तुमचा बाप 2 एकरचा बैनामा करील, पण चांगल्यात पोराशी तुमचा विवाह सोहळा लावून देईल. पण माझी विनंती आहे, एखादं पद तुम्हाला हस्तगत करता आलं तर करा.
अन्यथा स्वाभिमान बापाची चार चौकात मान खाली जाईल असं कधी वर्तन करू नका. हे सगळ्यात मोठी तुमची जीवनाची कमाई असेल. माझी कळकळची विनंती आहे. अरे छत्रपती शिवराय जन्माला आले त्यावेळेस सगळ्याला आनंद झाला. आता आमच्या पोरांचं हिंदुत्व कुठे येतं भाऊ? 19 फेब्रुवारीला राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. कशाला बिड्या फुगायला? काय कमी आहे? काय कामाचं आहे राजांचं इथं येणं? अरे छत्रपती शिवराय जन्माला येण्यासाठी पहिल्यांदा माता जिजाऊ माता जन्माला आली पाहिजे, तरच छत्रपती शिवराय जन्माला येतील ना. छत्रपती शिवराय जन्माला आले तरी छत्रपती शिवरायांशी महाराज जीवाला जीव देणारा तो जीवा, तो तानाजी मालुसरे, यसाजी, धनाजी, बाजीप्रभू देशपांडे हे कुठून मावळी येतील जन्माला? अरे आता एखादं काम करायचं म्हटलं तर टक्केवारी विचारली जाते. अरे स्वतःच महाराज झागरी विकून रायगड बांधणारा महाराज आता कुठं हिरोजी इंदोरकर आता कुठंतरी मिळेल का सांगा? महाराज माझी विनंती आहे, गाड्यावर नावं टाका छत्रपती शिवरायांचे, पण ती गाडी धाब्यावर नाही गेली पाहिजे याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. म्हणून दारू पिऊ नका, व्यसनाधीन होऊ नका. माझी कळकळची विनंती आहे हो. छत्रपती शिवराय जन्माला आले आपल्यालाच आनंद होतो असं नाही. आपल्या आनंदाच्या भरामध्ये दारू पिऊ नका. याच्यापेक्षा आनंद तेव्हा झाला होता. लाल मातीच्या कणा कणातून सुगंध दरवळला, जिजाई पोटी बाळ शिवाजी जन्माला आला. हर हर महादेव, हर हर महादेव. रयतेच्या या रक्षणा करता उचलली तलवार, दुश्मनाना ठार करोनी केले उपकार. अरे केलेल्या त्या उपकाराची मर्दा मावळा, अरे केलेल्या त्या उपकाराची ठेवा जरासी भार तुम्हाला शिवरायाची आण, तुम्हाला शिवरायाची. छत्रपती शिवरायांना दारूचं व्यसन नव्हतं. दारू पिऊ नका, आईच्या डोळ्यात पाणी आणू नका. माझ्या ताईनं तुमच्यासाठी संसार फुलवलाय. बापाला सोडे घरदार सोडे. बघा ना 9 महिने 9 दिवस पोटात पोरग वागवते पण बापाचं नाव देते, स्वतःचं नाव लिहत नाही. बापाचं नाव त्यागते, तुमचं नाव लावते. तुम्हाला रडण्याचं महाराज तिला का वेळ येऊ देता हो? माझी कळकळची विनंती आहे. बघा ना, अरे कपाळ तिचं पण कपाळावर महाराज लावलेलं कुंकू तुमच्या नावाचं आहे. कान तिचे आहेत पण कानामध्ये घातलेलं कुंडल तुमच्या नावाचे आहेत. हात तिचा आहे पण हातामध्ये घातलेल्या बांगड्या तुमच्या नावाच्या आहेत. पाय तिचे आहेत पण पायामध्ये घातलेले पैजण तुमच्या नावाचे आहेत. महाराज बोट तिचं आहे पण बोटामध्ये घातलेलं जोडो तुमच्या नावाचं आहे. शरीर तिचं आहे पण शरीर अधिकार तुमचा आहे. तुमच्यासाठी जर तिनं महाराज घरदार मायबाप सोडून तुमचा संसार सुखाचा व्हावा याच्यासाठी एवढं दान दिलं असेल, महाराजांनी बलिदान केलं असेल, एवढा त्याग केला असेल, तर आपल्या बायकोसाठी आपण चपटीचा त्याग करा, काही हरकत नाही. पण उद्यापासून दारू बंद करा, दारू बंद करा. माझी विनंती आहे. माळ घाला. आम्ही सांगतो माळ घाला, नाही ऐकत आमचं काय जातं. महाराज एक जण एसटीत चढलं, माऊली महाराज एसटीत चढलं, तिकीट काढून खाली उतरलं. त्याच्या देखत एसटी निघून गेली आणि खतखत खतखत हसायला लागलं. शेजारचं म्हणलं काय झालं हसायला? म्हणला पट्ट्यानं कंडक्टरला फसिलं. काय फसिलं? तिकीट काढलो पण गेलोच नाही म्हणला. त्याच्या बापाचं काय गेलं? तुझं गेलं ना. आम्ही सांगतो येतो निघून जातो, ऐकलं तर तुमचं भलं, नाही ऐकलं तर आमचं काय जाणार आहे? हे जरी नाही काल बाबा दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काले तरी दुसरा येईल, हे जरी नाही काले. बेस वाजवा, टाळी वाजवा, टाळी टाळी टाळी. सगळ्या माऊली महाराजांचा पकवाज, बाळूदादा परमेश्वर महाराज, सुंदर असा यूट्यूब आहे. अख्ख्या महाराष्ट्रभर आपला पिंगळा गाजणार आहे. म्हणून आपण दोन्ही हात वर करू, दोन्ही हात वर करून एक साथ सगळ्यांनी पाठीमागं वाढायचं. ओ पिंगळा माधवारी बोल बोलो तले का पिंगळा माधवारी, हे
वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे लटकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे लटकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे लटकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे हे लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे पिंगाग बाई पिंगाग बाई पिंगा पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगा पिंगाग बाई पिंगाग बाई पिंगा पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगा अवघा 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 धांगड भिंगाग अवघा धांगड भिंगाग गड दिगाग अवघा दागर दिगा अवघा दागर दिगाग अवघा दागर दिगाग सुया घ्या तुया घ्या मनी घ्या मनी घ्या सुया घ्या सुया घ्या मनी घ्या मनी घ्या दाताचं दातवण घ्या ग कुणी सगळ्यांनी म्हणा दाताचं दातवण घ्या ग कुणी हा कुंकू घ्या कोणी काळा मणी 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 हा कुंकू घ्या कोणी काळे मणी 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 करोनी उचित हो करोनी उचित हो प्रेम घाली हृदयात आलो दान मागायाच अनुदान मागायाच अनुदान मागायाच अनुदान मागायाच दान मागायाच दान मागायाच अहम वाग्या सोम वाग्या वाग्या अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी सावध होनी बदली लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी वारी मल्हारीची वारी बोल बोलो तले का पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी कोणी बोलत का पिंगळा माधवारी बोल बोलो तले का पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी कोणी बोलत का पिंगळा माधवारी बोलो बोलो तले का पिंगळा माधवारी मी बोलत का पिंगळा माधवारी दुनियात वर एक साथ दुनियात वर इवाई इनबाई दुनियात वर आठूच बसलेले दादा आठूच बसलेले तिकडे मला सगळं दिसतंय दुनियात वर जो हिंदू आहे आणि जो हिंदू असल्याचा स्वाभिमान बाळगतो आणि ज्याला गर्व आहे गर्वच नाही तर माझा हिंदू असल्याचा तो बेंबीच्या देठापासून महाराज हुंकार भरल्याशिवाय राहणार नाही दोन्ही हात वर करून एक साथ क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर अष्टपती गजपती भूपती छत्रपती शिवाजी महाराज की आपल्या जवळ बिदर आहे आणि बिदरच्या जवळ हैदराबाद आहे पाकिस्तान लांब आहे आपला आवाज ऐकून पाकिस्तान जरी नाही घाबरला तर हैदराबाद घाबरला पाहिजे एवढी डरकाळी वागानं फोडली पाहिजे दोन्ही हात वर करून छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय सनातन हिंदू धर्म की हर हर सनातन हिंदू धर्म की जय जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम श्यामल रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान हनुमान की जय
झालेली सेवा ग्रामदैवत हनुमंतराचरणी गुरु याच्या